गेलं तर मी गेल्या 10 वर्षामधून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो. आम्ही सातत्याने या यात्रेसाठी येत असतो. मात्र वरचीवर आता संख्या वाढत आहे. मुळात क्रांतिकारी गाव आहे. ज्यावेळी जिल्ह्यामधून अनेक भाविक इथं यात्रेनिमित्त येतात. नमस्कार, मी डावकर आदिती आणि तुम्ही पाहतात ट्रुथेक्स. यात्रेनिमित्त गावात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. गावातील युवा संघटनांनी हा उपक्रम राबवला असून अनेक नागरिक उत्साहाने रक्तदान करत आहेत. या उपक्रमाचं महत्त्व आणि आजचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी आपण आज आयोजकांशी आणि भाविक भक्तांशी संवाद साधणार आहोत. रक्तदान करण्या मुख्य उद्देश काय? मुख्य उद्देश हाच आहे की सध्याची बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहता असं जाणून येत आहे की रक्तपेढीचा तुटवडा आहे. त्या अनुषंगाने मी आधी प्रेसच्या माध्यमातून व न्यूजच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं की रक्तदान करण्यासाठी पुढे यावे. त्यानंतर माझ्या गोष्ट अशी लक्षात आली, आपण लोकांना सांगण्यापेक्षा सुरुवात आपणच आपल्या गावातून केली पाहिजे. त्यानंतर आपण लोकांना सांगितलं पाहिजे. त्याच हेतूने रक्तदान केलं आहे. गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतोय शिबिरासाठी? गावकऱ्याचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणे आहे. जे काही हे गावकऱ्यांनी याच्यावर करत आहे. यात्रेमध्ये काल 2005 असताना खूप मोठ्या प्रमाणात आहे. दर शनिवारी, रविवारी आणि आगामी काळात अशा योजना राबवण्यासाठी किती प्रयत्नशील आहात? तसं बघायला गेलं तर मी गेल्या 10 वर्षामधून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी याचप्रमाणे मोठ्या जोमाने आणि नवीन नवीन समाजहितासाठी उपक्रम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागात रक्तदान करण्यासाठी काही गैरसमज आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? ग्रामीण भागामध्ये लोकांच्या मनामध्ये एक भीती असते, तर त्यांना फक्त एक त्यांची भीती त्यांच्या याच्यामधून काढणं गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर मी आज डोनेट होण्यासाठी जे काही नवीन तरुण जे आहेत ते स्वतःहून पुढे आलेले आहेत. मी 20-25 डोनेट होईल अशी अपेक्षा ठेवली होती, परंतु माझा आकडा आता 40-45 पेक्षा प्लस होत आहे आणि आणखीन बऱ्याच पैकी होऊ शकतो. खंडोबाच्या यात्रेला येण्यामागचा तुमचा उद्देश किंवा भाव काय आहे? हे बीड तालुक्यातील मौज येथील जागरूक असं देवस्थान आहे आणि यादवकालीन असा इतिहास या देवस्थानाला असल्यामुळं आज मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी यात्रेसाठी येतात. ज्यामध्ये जिल्हाभरातील भाविकांचा ज्यांची श्रद्धा खंडोबावर आहे असे यात्रेकरू या ठिकाणी या यात्रेनिमित्त येतात आणि गावकऱ्यांनी देखील गेल्या काही काळापासून या ठिकाणी बरेच बदल केलेले आहेत. बरेच विकास कामं झालेले आहेत आणि बऱ्याच सुविधा या ठिकाणी यात्रेकरूंसाठी उभारल्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांची आता रीघ आहे. धार्मिक असं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे आणि आजूबाजूच्या बऱ्याच पंचक्रोशीतले खेड्यातील भाविक भक्त या ठिकाणी येत असल्यामुळं आजचा दिवस ह्या गावासाठी सण उत्सवासारखा आहे. तुम्ही दरवर्षी यात्रेला येतात का ह्या वर्षी चालात? आम्ही सातत्याने या यात्रेसाठी येत असतो. मात्र वरचीवर आता संख्या वाढत आहे. आधी आम्ही स्वतः येतो, आता सहकुटुंब आलो आहोत. करून या यात्रेचं तुम्ही वैशिष्ट्य काय सांगाल? मुळात असं आहे की खंडोबा अनेकांचं कुलदैवत आहे आणि कुलदैवाच्या यात्रेसाठी प्राधान्याने मौज या ठिकाणी दर्शनासाठी जे येते ते सगळ्यात खास वैशिष्ट्य आहे. खंडोबाच्या दर्शनानंतर तुमची मनोकामना काय आहे? खंडोबाकडे या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सुखी समाधानी ठेवण्याची या ठिकाणी मनोकामना व्यक्त केलेली आहे. आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता आणि अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र आता रब्बीच्या पिकात आणि या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये सुखाचा दिवस यावा अशी मनोकामना व्यक्त केली. खंडोबा यात्रा मागची पार्श्वभूमी काय आहे? खंडोबाची यात्रा मौज या ठिकाणी भरते. मौजच असं गाव आहे. मौज हे मुळातच क्रांतिकारी गाव आहे. ज्यावेळेस लोकमान्य टिळक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी इथं 15 दिवस मुक्काम केलेला होता आणि इथं एक तैनाती फौज लोकमान्य टिळकांनी केली होती. इथं दुसऱ्या वेळेस आले 15 दिवस मुक्काम करून इथं तैनात फौज तयार केल्यानंतर ते परत गेले. नंतर येतो म्हणले. त्यावेळेस ते परत आले नाही. त्याच्यानंतर मग खंडोबा देवस्थानची जी यात्रा भरते त्यामागचा उद्देश म्हणजे इथले जे भक्त होते, नावंडीचे भक्त होते खरे, पण ते नावंडीचे भक्त ते जेजुरीला जायचे, नळदुर्ग मार्गे देवदर्शन करून यायची, नेहमीच वारी करायची. म्हणून खंडोबा महाराज काय म्हटले की मीच तुझ्या गावाला येतो.
मी तुझ्या गावाला येतो असं म्हटल्यामुळे ते म्हणले तू ठीक आहे, मी तुझ्या गावाला येतो, पण तू जिथं मला माग वळून पाशील त्याच ठिकाणी मी थांबत. अशा हिशोबाने ते या दैफळ मार्गे येत असताना मौज या ठिकाणी घोडं पाणी पित असताना घोडं पाणी पिल्यानंतर ज्या घोड्यांनी फुटकार केल्यानंतर त्याचा जे आवाज होता तो यांनी माग वळून पाहिलं त्यावेळी का आवाज झाला. त्याच्यामुळे मग काय झालं की मग ते इथं वळून पाहिल्यामुळे ते मौज या ठिकाणी थांबलो. म्हणून या मौजच्या मंदिराला खूप महत्व आहे. आणि हे जे मंदिर आहे हेमाडपंथी राजा ज्यावेळेस होता स्वातंत्र्यपूर्व काळाच्या अगोदर, तर हेमाडपंथी ते मंत्री होते. ज्या ज्या ठिकाणी मंदिर झाले त्या ठिकाणी हे सगळे हेमाडपंथी मंदिर आहे, जे की पूर्ण दगडी कामातून तयार झालेली हेमाडपंथी. मग तिथं कंकालेश्वर असेल, खंडेश्वरी असेल, पुन्हा आपलं भैरोबा मंदिर आहे, हे एका स्टेज मधले हे सगळे त्यावेळी हेमाडपंथी राजाच्या काळात तयार झालेले. म्हणून याला पुरातन असल्यामुळं आणि हे दैवत खंडोबाचं दैवत एवढं पावन होतं इथं मौज मध्ये आल्यानंतर ज्यांची मनोकामना इच्छा व्यक्त केली पूर्ण, त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. तुमचा असा काही प्रसंग आहे का? की माझा असा प्रसंग म्हणजे मला असं वाटतं की मला एक जे आत्मविश्वास आहे, माझा एक हेतू होता की मला अशा पद्धतीची अशी गोष्ट होऊ द्या. म्हणजे ते मला कधीही त्या खंडोबाच्या दर्शन घेतल्यामुळं माझे ते प्रश्न सुटले. खंडोबाच्या कोणत्या कामामध्ये खंडोबाचं दर्शन घेतलं आणि पुढचं काम सुरू केलं तर त्याच्यामध्ये यशच येतं. खंडोबाच्या मंदिरात काय काय सुधारणा झाली आणि बदल काय काय असतील? येत्या या 2 वर्षामध्ये दिवसेंदिवस रविवारी आणि अमावस्या निमित्त तिथं खूप मोठ्या प्रमाणे अन्नदान होतं, आरती होती, कीर्तन होतात. याच्यामुळं मौज गावातील लोक तर इथे येतात, परंतु आसपासच्या जे सर्कल मध्ये जे लोक आहेत ते इथे येतात. त्याच्यामुळे या इथल्या मंदिराला आणि इथे ज्या काही आता यात्रा वगैरे त्याला शोभा वगैरे वाढलेली आहे. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? ही यात्रा एक आमची परंपरा आहे जी मौज करत नाही तर या परिसरामधील नाळुंडी असेल, आमचं बाबळपुटा असेल, जरोड असेल, इकडे मौजवाडी असेल किंवा इकडे ढेकनमाव असेल, या परिसरामधलं हे एक मौजकरांचं जरी कुलदैवत खंडेराया असेल तरीही या खंडेरायाला जवळपास बीड जिल्ह्यामधून अनेक भाविक इथं यात्रेनिमित्त येतात. किंवा सुट्टीचा जो महिना असतो त्या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर इथं प्रत्येकाचे काही कार्यक्रम असतात, जे धार्मिक कार्यक्रम असतात, कोणाचे अनेक प्रकारचे नवस असतात, ते पूर्ततेसाठी लोक इथे येतात. आणि या यात्रेचं महत्व जर विचाराल तर हे खंडोबा एक असं दैवत आहे जे जेजुरीच्या खंडोबानंतर जे मंदिर आहे ते एक मंदिर आहे ते दैफळ मध्ये. आणि दैफळ नंतर दैफळच्या बरोबर दिशेला आज जर तुम्ही दैफळच्या मंदिरात कधी गेलात ते दैफळचं मंदिर आणि मौजचं मंदिर आणि त्यानंतर जेजुरीचं मंदिर यामध्ये तुम्हाला भरपूर असं साम्य दिसल. आणि रेषा म्हणजे दिशा यावर कोणी अभ्यास केला नाही केला, पण मी केलाय. आपण जिथे उभा आहेत इथून जर सरळ निघला तुम्ही तर सरळ तुम्हाला दैफळचं मंदिर लागेल. याबद्दल तुम्ही पत्रकार आहात ना, थोडीशी माहिती घ्या. सरळ रेषेमध्ये तुम्हाला दैफळचं मंदिर दिसेल. इथून कुठेही वळायचं नाही. म्हणजे यामध्ये दैवी शक्ती आहे, तो खंडेरायाचा चमत्कार आहे. जे काही असेल ते असेल मला माहित नाही, परंतु एकाच दिशेमध्ये मात्र हे मंदिर दोन्ही पण आहेत, दैफळचं खंडोबाचं मंदिर आणि मौजचं खंडोबाचं मंदिर. खूप मोठा इतिहास असा आहे की हे हेमाडपंथी मंदिर आहे. हा खंडेराया हा जागरूक देवस्थान आहे, नवसाला पावणार आहे. आणि देवाला अनेक प्रकारचे लोक येतात, अनेक प्रकारचे भाविक येतात, अनेकाच्या अनेक इच्छा आकांक्षा असतात. काहींच्या पूर्ण होतात, काहींच्या होत नाहीत. काही असंही मागतात जे देवाला योजन होतं. हा राहिला श्रद्धेचा भाग. तुमचा असा प्रसंग सांगा की तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्या. पहा, आम्ही तर याच गावामध्ये जन्मलो. कुलदैवत आमचे खंडेराय आहे आणि एक श्रद्धा भावाने आम्ही त्या खंडेरायाच्या चरणी प्रत्येक रविवारी आणि असं यात्रेला नतमस्तक होतो. परंतु हो, आमचं कुलदैवत आहे. आम्ही कुठल्याही घरामधलं चांगलं काम ज्या असेल, कोणाचं लग्न असेल, कुठला एखादा कार्यक्रम असेल, धार्मिक कार्यक्रम असेल किंवा एखादा आणखी काही कार्य असेल, ते कार्य करण्याच्या अगोदर आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेऊन जातो. नंतर ते कार्य आम्ही म्हणजे आमचं कार्य पूर्तीच जातं.